नमस्कार, मी शुभम नेहा संजय फुलारी, आपल्याच राजश्री शाहू महाविद्यालयाचा विद्यार्थी आणि संस्थापक छत्रपती किसान सहाय्यक युनिट प्रायव्हेट लिमिटेड। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सीकेएसयू नेमका आहे काय या संदर्भात चर्चा केली होती। आज छत्रपती किसान सहाय्यक युनिट हे शेतकऱ्यांना फक्त 6 आधारस्तंभाच्या मार्फत मदत करणारा व्यासपीठ नाहीये, तर सीकेएसयू ही फक्त भारतातील पहिली अशी हायब्रिड ॲग्रीटेक इकोसिस्टम आहे ज्याच्यामध्ये आपण या 6 आधारस्तंभासोबत शेतकऱ्यांना 8 कृत्रिम बुद्धिमत्तेचे साधनं म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स त्यांच्या बांधावरती उपलब्ध करून देणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स आपण अंडर वन रूफ शेतकऱ्यांसाठी देतोय, म्हणजेच एकाच छताखाली। त्याच्यामध्ये हे एआय टूल्स डेव्हलप आपल्या आयटी क्षेत्राचे विद्यार्थी, विशेषतः आपल्या राजश्री शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थी ॲज अन प्रोजेक्ट म्हणून करतील। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मातीच्या परीक्षणापासून त्याने मातीत काय लावावे याच्या सर्व नियोजनापर्यंत आणि त्याच्या मार्केटच्या त्या पिकाच्या विक्रीपर्यंतचं सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू मार्गदर्शन, त्या संदर्भातलं अचूक निरीक्षण हे आपण या आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणार आहोत। मुळात हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टींचं निरासन करतात। हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे शेतकऱ्यांचं उत्पन्न हे 4 पटीनं होतं, हे खरंच वास्तवात आहे का? तर हो, मुळात जिथे शेतकरी आज 20-25 टन एकरी ऊस काढू शकतो, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या थ्रू शेतकरी 108 टनापर्यंत ऊस काढू शकतो। ही क्रांती एआयने केली आहे आणि तीच क्रांती आपल्याला फक्त एक एआयच्या साधनाने नाही तर 8 पेक्षा जास्त एआयच्या साधनाने शेतकऱ्यांना 6 आधारस्तंभासोबत द्यायचे। त्या संदर्भातले 8+ एआय टूल्स आपण शेतकऱ्यांना आपल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, हार्डवेअरच्या टूल्सचा यूज करून त्यांच्या मातीत आपण एक नवीन क्रांती घडवून आणणार आहोत, ज्याच्या माध्यमातून प्रति एकर शेतकरी हा 4 लाखापर्यंतचं उत्पन्न त्याच्या शेतातनं काढू शकेल। अशा पद्धतीचं नियोजन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करणार आहोत। त्यातील हे 8 एआय टूल्स नेमके आहेत काय हे सांगण्यासाठी मी आपल्या समोर उपस्थित आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच सॉइल हेल्थ अनालिसिस अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट। याच्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या मातीत कुठल्या पद्धतीचे घटक शेतकऱ्याला असले पाहिजेत या पद्धतीचं ऑर्गॅनिक आणि त्यासोबत कंपनीचं केमिकल फर्टिलायझर्स आपण शेतकऱ्यांना सांगणार आहोत। त्याचं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज आपण त्याच्या केमिकल त्याच्या मातीसाठी यूज केलेला भारतातील हा पहिला प्रकल्प आहे। दुसरा म्हणजे क्लायमेट चेंज अँड अडॅप्टेशन रिसायलेन्स इंजिन। याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बांधावरती अचूक पुढील 6 महिन्याचं काय हवामान राहू शकते या संदर्भातला अहवाल जो अचूक असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपण याच्या पद्धतीने शेतकऱ्यांना जीपीएस मॅपिंग थ्रू करणार आहोत। यासोबत इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर इंटेलिजन्स मध्ये एआय हॉलिस्टिक मॅनेजमेंट। याच्यामध्ये शेतकऱ्याने आपल्या शेतात कशा पद्धतीचं पिकाचं नियोजन करावं, 2 एकरात 4 पेक्षा जास्त पीक शेतकरी कसा घेऊ शकतो आणि 2 ते 2.5 लाखापर्यंत त्याचा प्रति एकर तो कशा पद्धतीचं उत्पन्न करू शकतो, या पद्धतीचं नियोजन आपल्याला इंटिग्रेटेड सिस्टम मध्ये जायचंय। म्हणजे याच्यासाठी योग्य नियोजन, त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी, ते 6 आधारस्तंभाचं इंटिग्रेशन या आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रूच्या माध्यमातून आपण करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं येतं ते म्हणजे स्मार्ट क्रॉप प्लॅनिंग आणि इल्ड प्रिडिक्शन। सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी हा पिकाचं प्लॅनिंग करतो का नाही हा मोठा प्रश्न आहे। म्हणजे आज मराठवाड्यात जर एका शेतकऱ्याने ऊस लावला तर प्रत्येक शेतकरी हा ऊसच लावतो, एखाद्या शेतकऱ्याने जर सोयाबीन लावलं तर प्रत्येक शेतकरी सोयाबीन लावतो, पण त्याचं क्रॉपिंग प्लॅनिंग काय आहे, स्मार्ट क्रॉप प्लॅनर काय, याच्या संदर्भातलं शेतकऱ्यांचं नियोजन अचूक करण्यासाठी या एआयचं माध्यम आपण यूज करणार आहोत। त्याच्या माध्यमातून शेतकरी आपल्या बांधावरती वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेऊ शकतात, आपल्या मातीत वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेऊ शकतात आणि त्याचं प्रिडिक्शन त्यांच्या शेतात लावलेल्या पिकावरनं काढू शकतात। त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्याला कळेल की डिमांड आणि सप्लाय म्हणजेच मार्केटमध्ये कशाचं गरज आहे आणि त्याने ते पिकवलं पाहिजे, या पद्धतीने त्याचा भाव कधीच पडणार नाही। या पद्धतीचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण शेतकऱ्याला उपलब्ध करू। त्यासोबत प्रिसिजन ॲग्रिकल्चर आणि रिसोर्स मॅनेजमेंट याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जे घेऊन चालायचं आहे ते म्हणजे प्रिसिजन ॲग्रिकल्चर मध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर येतो की कमीत कमी जागेत आपण काय करू शकतो। त्यामध्ये मधुमक्षिका पालन असेल, बांधावरती नारळाची शेतं असतील, बांबू कल्टिवेशन असेल, अशा पद्धतीचं नियोजन आपण एआयच्या माध्यमातून शेतकऱ्याला देणार आहोत। त्याच्यामुळे त्याला अचूक कळेल की त्याने तिथे काय लावलं पाहिजे। यासोबत स्मार्ट फार्मिंग सोल्युशन्स आणि ऑटोमेशन, याच्यामध्ये आयओटी बेस्ड जे सेन्सर्स असतात शेतकऱ्याच्या मातीत, त्याच्यामध्ये शेतकऱ्याला स्पेसिफिक मातीत काय व्हॅरिएशन करायचे, कुठले घटक आहेत, कुठल्या गोष्टी त्याच्या नवीन रोगराई काही पडत असेल या संदर्भातलं नियोजन असेल, या पद्धतीचे स्मार्ट फार्मिंग सोल्युशन शेतकऱ्याला देऊ। त्याच्यामध्ये हायड्रोपोनिक्स सारख्या पद्धती शेतकऱ्याला शिकवल्या जातील, त्यामध्ये कमीत कमी जागेत आपण काय नवीन इनोव्हेशन करू शकतो या पद्धतीचं नियोजन स्मार्ट फार्मिंग मध्ये आपण शेतकऱ्यांना या एआय टूलच्या माध्यमातून देणार आहोत। यानंतर सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट आणि प्रिव्हेन्शन। याच्यामध्ये एआय डॉक्टरचा यूज आपण करणार आहोत आणि एआय चॅटबॉट। याच्यामध्ये शेतकरी व्यतिरिक्तरित्या सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या पिकावरती पडलेल्या रोगाचा फोटो, त्यावरती उत्तर त्याला लगेच मिळेल। त्वरित एक्सपर्ट सपोर्टसाठी एआय चॅटबॉट त्यासोबत 24/7 असेल
आणि त्याचसोबत सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांशी कनेक्ट करण्यासाठी एआय थ्रू एक एआय चॅटबॉट इन सेन्स ऑफ ह्युमन असेल, त्याच्यामध्ये स्पेसिफिक शेतकऱ्याच्या अडचणीला सोल्युशन देण्यासाठी हा एआय टूल काम करेल, ज्याच्यामध्ये शेतकरी हा बादशाह, शेतकरी हा आमचा राजा या पद्धतीचा बळीराजा त्यांच्यासोबत असेल, जो चॅटबॉट मधून शेतकऱ्याशी संवाद साधेल इन फॉर्म ऑफ फिजिकल प्रेझेन्स. तिथे शेतकरी बोलेल, पुढील तो उत्तर देईल. या पद्धतीचा चॅटबॉट आपण शेतकऱ्यासाठी करणार आहोत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याने फोटो काढायचा, त्या संबंधित सर्व रोग हे कशासाठी होतो, यासाठी कसं नियोजन करायचं, त्यासोबत लागणारे वैज्ञानिक सुद्धा शेतकऱ्यांना तिथे इन्स्टंटली अवेलेबल होतील. या पद्धतीचं हे एआय टूल आपण शेतकऱ्यांना देतोय. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मार्केट इंटेलिजन्स आणि प्राइसिंग ऑप्टिमायझेशन. म्हणजेच शेतकऱ्याने तर पीक लावलं, परंतु ते नेऊन कुठे विकायचं, त्याच्यासाठी शेतकऱ्याने त्याचं मालाचं कसं निरीक्षण करायचं. आपण जर विचार केला तर भारतातच फक्त 23 गोष्टींवरती एमएसपी आहे, इतर कुठल्याच गोष्टींवरती एमएसपी नाहीये. मग एमएसपीचा भाव शेतकरी ठरवतो का? तर नाही, ते जागतिक दर्जावरती ठरतं आणि त्या पद्धतीने शेतकऱ्याला त्या पिकाचा भाव जे आहे तो त्या पद्धतीने द्यावा लागतो. यामध्ये सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाही आणि आपल्या इथे शेतकरी 150 पेक्षा जास्त पद्धतीचे पिकं काढतात. मग अशा पद्धतीला भाव मिळायला पाहिजे. या पद्धतीचं स्मार्ट प्राइसिंग ऑप्टिमायझेशन एआय टूलच्या माध्यमातून आपण देऊयात, जेणेकरून आपल्याला कळेल की आपण किती कॉस्ट त्यात घातला आणि त्यात किती उत्पन्न आपल्याला मिळायला पाहिजे. शेतकरी हुशार झाला तर व्यापाऱ्याकडनं तो बरोबर भाव घेईल, शेतकरी स्वतः व्यापारी झाल्याशिवाय राहणार नाही. या पद्धतीचा एआय टूल आपण शेतकऱ्याला उपलब्ध करून देतो. या सर्व एआय टूल्सचा वापर आपण शेतकऱ्याला 6 आधारस्तंभाच्या माध्यमातून करून देतोय. त्याच्यामधले जे आपले 6 आधारस्तंभ आहेत ते म्हणजे फार्मर सायंटिस्ट संगम असो, सरकारी गव्हर्नमेंट स्कीम्स आणि अनुदान असो, त्यासोबत आपण जे तिसरं आपल्या ज्याच्यात आहे ते म्हणजे मार्केट इंटेलिजन्स, सप्लाय चेन पॉलिसी, त्यानंतर एक्सपोर्ट सपोर्ट आपल्या सोबत आहे, त्यासोबत सर्व्हिस सेंटर आपल्या सोबत आहे, डिजिटल आणि फायनान्शियल लिटरसी आपल्या सोबत आहे. अशा 6 आधारस्तंभांसोबत हे 8 एआय टूल इंटिग्रेट करून आपण भारतातील पहिली हायब्रिड ॲग्रीटेक इकोसिस्टम शेतकऱ्यांसाठी विकसित करणार आहोत आपल्या राजश्री शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून, ज्याच्या थ्रू शेतकरी हा पुन्हा शिवकालीन, सशक्त, समृद्ध आणि सुदृढ होऊन पुन्हा जसं सुवर्ण काळात ती शेती करायचे अगदी त्याच पद्धतीची शेतकरी शेती करताना आपल्याला दिसतील. या पद्धतीचं नियोजन आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून करायचं. हे सांगण्यासाठी या संदर्भात मी विशेष चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आलो होतो. आयटीच्या विद्यार्थ्यांना माझं विशेष आव्हान आहे की स्पेसिफिक यामध्ये काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपण या टूल्सला कसं इंटिग्रेट करू शकतो इन फॉर्म ऑफ नॉट हार्डवेअर ओनली बट वी कॅन डू समथिंग इन सॉफ्टवेअर. याच्यामध्ये जर आपण काही करू शकलो नक्की योगदान द्या. बेसिकली याचे प्रोजेक्ट्स आपल्याला आयआयटी सोबत मर्ज करून करायचे, ज्याच्यामध्ये 1 करोडपेक्षा जास्त एआय सोल्युशन्स आपल्याला इंटिग्रेट करून शेतकऱ्यांना 8 एआय टूल्सचा यूज करून स्पेसिफिक शेतकऱ्यापर्यंत ही सर्व माहिती पोहोचवायची आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज फक्त पुणे बारामती पुरता मर्यादित न राहता आपल्या लातूरच्या मातीत आपल्याला आणण्यासाठी काम करायचे आणि मराठवाड्यातली ही पहिली क्रांती असेल. या संदर्भात मी सर्वांना आवाहन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.